नाव काय तुमचं? माझं नाव रविकिरण दगडू जाधवर, राहणार मिरजनपूर. दरवर्षी दिंडीसाठी अन्नदान करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? हरिभक्त पारायण भूमकर गुरुजी या आमच्या गावामध्ये समाजसेवा करत होते किंवा भक्ती मार्गात पण होते. त्यांनी या पालखीमधून केशगाव येथे हरिभक्त पारायण स्वामी महाराज यांची कीर्तन सेवा होती. त्या कीर्तन सेवेमध्ये भूमकर गुरुजी होते. मग त्यांनी भूमकर गुरुजींनी स्वामी महाराजांना सांगितलं की आमच्या गावामध्ये पण सेवा घेता का? स्वामी महाराज म्हणले हो. बघा, यानंतर या अन्नदानाची सुरुवात कशी आणि कशामुळे झाली? या अन्नदानाची सुरुवात हरिभक्त पारायण स्वामी महाराज यांच्या सान्निध्यात आम्ही आलो, या पालखीची सेवा करायला लागलो. मग थोडं 5 वारकरी, ज्या बरीचशी मुलं आम्ही बोलवतो, विश्वजित गायकवाड असेल, मुंडे असेल, गायकवाड असतील, बरेच जे आहेत आमचे मित्र, ते सर्वजण या पंक्तीमध्ये सहकार्य करून अन्नदानाचं वाटप करते. हा उपक्रम पुढील पिढीसाठी कसा टिकवून ठेवायचा असं तुम्ही आम्ही आमच्या मुलांना दरवर्षी या पालखीचं हे सगळं त्यांना सांगत असतो की बाबा आपण दरवर्षी अन्नदान करतोय, ही पालखीचा मार्ग आपण असंच कायमस्वरूपी पुढे वाटचाल करून आपण टिकवायचं आहे. गावाबाहेर लोकांना तुम्ही काय संदेश द्या? आम्ही गावाबाहेर पण सांगतो की बाबा आवशेकर महाराज यांचं जवळजवळ 150 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. तर या परंपरेत आल्यानंतर आपल्याला आत्मिक सुख किंवा आपल्या मुलाबाळांना संस्कार वगैरे एकदम चांगल्या प्रकारे मिळू शकतात. हे मला चांगला अनुभव आलेला आहे. धन्यवाद. माझे गुरु सद्गुरु गुरुबाबा महाराज आवशेकर यांनी पण मला, मी त्यांच्या सानिध्यात गेल्यापासून आम्हाला त्यांच्या पादुका चरणांची सेवा करण्याची संधी स्वामी महाराजांनी निर्माण करून दिली किंवा मिळाली. याबद्दल महाराजांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा या संस्थेपासून बऱ्याच वारकऱ्यांना म्हणजे संस्कार आपण काय केलं पाहिजे हे संस्कार अगदी सहजासहजी मिळू शकतात. आणि मिळालेले संस्कार आपण टिकवले तर आपल्याला काही सुद्धा अडचण येणार नाही. धन्यवाद.